तसं दादा गेल्यानंतर मी ठरवलंय की ती पूर्ण जबाबदारी आता माझ्या खांद्यावर घेऊन आमदार म्हणूनच या जुन्नर तालुक्यामध्ये इथून पुढे आपल्याला काम करायचं. म्हणून जिथे जिथे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला काही संघर्षाची भूमिका आली, कोणी जर काय आलेला कार्य करण्याचा प्रयत्न केला, कोणी बिनकामाचा त्रास देण्याचा प्रयत्न केला, माझा छोटा जरी कार्यकर्ता असला तरी तुम्ही अतुल बेनकेच्या नादी लागले एवढं लक्षात ठेवा. या लोकसभेचा राष्ट्रवादी युवक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून वैभवनी काम हाती घेतलं. या गावची धुरादशी पांडुरंग काळेंनी सांभाळली, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या पद्धतीने कल्पना काळेंनी ती सांभाळली. आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की फक्त गावापुरतं सीमित नाही तर परिसराचं नेतृत्व करू शकते अशी एक सक्षम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लाभली. हे अशा अनेकांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं. या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेक आव्हानांना आमच्या पक्षांतर्गतच आघाडीमध्ये आणि निर्णय घेताना आम्हाला ते जावं लागलं. मला काही कोणाला कमी लेखायचं नाही, कोण काही कमी तुल्यबळ असं मला म्हणायचं नाही, कोणाची योगदान आणि कोणाची सेवा पक्षाच्या प्रती कमी आहे असंही मला म्हणायचं नाही. पण निवडणूक येत असताना आपण जेव्हा पुढे जातो आणि इच्छुक उमेदवारांपैकी कोण आपल्याला चांगल्या पद्धतीने ही उमेदवारी पुढे नेऊ शकते याचं ॲनालिसिस, याचं विश्लेषण, याचा सर्वे स्वतः अजितदादा पवार साहेबांनी याच गटाचा नाही, याच तालुक्याचा नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा केला. आणि त्यांच्या ॲनालिसिस मध्ये या गटातली सर्वाधिक जास्त पसंती कोणाला होती तर ती कल्पनाताई काळेंनाच होती. म्हणून पक्षाने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा पक्षाचं शिस्त पाळण्याची प्रमुख जबाबदारी ज्यांनी आजपर्यंत पक्षाला भरभरून दिलं, पक्षानेही त्यांना भरभरून दिलंय आणि तालुक्याच्या प्रमुख पदावर गेले अनेक वर्ष ते असताना अशा पद्धतीचं पक्षशिस्त मोडली जाईल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं. पण जाऊ दे, आता झालं ते झालं, मतदानही झालं, पुढं आपण गेलो. पण अत्यंत दुःखद घटना कुठली घडली असेल तर ऐन निवडणुकीमध्ये दादाच आपल्यातून गेले. दादा गेल्यानंतर 3 दिवस काय करावं हे आपल्या कोणाला कळतच नव्हतं. पुढं कसं जावं हा आमच्या समोर प्रश्नच होता. पण पवार साहेबांनी त्या कुटुंबाने स्वतःने सांगितलं की दादांनी दिलेले उमेदवार आहेत, या उमेदवारांच्या पाठीमागं अतुल तुसा भक्कमपणे उभा राहून हा दादांचा विचार जिवंत ठेवून यांच्यातच आपला अजित दादा निवडून आणतोय अशी भावना ठेवून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. शांततेत प्रचार करण्याचं आम्ही ठरवलं. शांततेत प्रचारही झाला. प्रकाश शेट्टी इथं भाषण करत असताना मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकत होतो. त्यांनी सांगितलं टेम्पो लावला नाही, पिकअप लावला नाही आणि रिक्षाही कुठं आम्ही लावली नाही. प्रचाराला म्हणतोय. पण शांततेत आवाहन करून तरुणांचं संघटन करून सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेवर बळ देऊन कल्पनाताई जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्या. पलीकडच्या पक्षातले काही लोक असे होते की त्यांनी सुद्धा सांगितलंय की अजितदादांनी निर्णय अत्यंत उत्तम घेतले. पलीकडच्या काही पक्षाच्या लोकांनी सुद्धा कल्पनाताईला मदत केली. विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादांचे हुकूम होता, आदेश होता. आणि या गटातले 3 डायरेक्टर, कोण डायरेक्टर मी नाव घेणार नाही, पण 3 डायरेक्टर त्यांनी त्यांच्या परीने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरामध्ये काही ना काही माप टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पण मी मनपूर्वक आभार मानतो. आपण जर पाहिलं तर याच गावची कन्या शारदाताईंनी तो उल्लेख केला. 2007 त्यांना आठवण झाली, पण तीच सेम परिस्थिती. तेव्हा बोरीतून जिल्हा परिषद सदस्य, आता पण बोरीतून जिल्हा परिषद सदस्य. तेव्हा पारगाव मधून पंचायत समिती सदस्य, आता पण पंचायत समिती सदस्य. ठीक आहे, पलीकडच्या घरात आपण कमी पडलो असतो, पण लढाई लढत असताना जी आव्हानं आपल्या समोर आली ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पुढे पार पाडले. मला आभार मानायचे बोरी गावचा आणि बोरी खुर्द गावचा की त्यांनी गावचा उमेदवार म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारचं मतदान प्रत्येक बूथला भरभरून केलं.
ते आम्ही विसरणार नाही. विशेषतः हे गाव कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा आणि वल्लभ शेठच्या मागे राहिलेलं गाव आहे. हा जो गट आहे हा कुकडी नदी आणि मीना नदीच्या किनारी असलेले गावातला गट आहे. हा जो गट आहे त्याच्यामधून कुकडी कालवा आणि मीना शाखा कालवा गेलेला आहे. ही सगळी कामं पवार साहेबांच्या दूरदृष्टीने झाली. अचूक नियोजन वल्लभ शेठ बेनके साहेबांनी पाण्याचं तेव्हापासून केलं आणि बोरीगाव हे जुन्नर तालुक्यातलं आदर्श शेतकऱ्यांचं गाव निर्माण झालं आणि इथले शेतकरी आदर्श आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांचा आदर्श घेऊन इतर तालुक्यातल्या लोकांनी मार्गक्रमण करणारे हे गाव आहे. या गावाला सिद्धेश्वर भगवानचा अत्यंत आशीर्वाद आहे. मला माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत भाग्याचं वाटतं की सिद्धेश्वर देवस्थानला क वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा आम्ही प्राप्त करून दिला अजितदादांच्या मदतीने. हे मी माझं भूषण सांगत नाही, माझं गर्व सांगत नाही, मी लय मोठे केला सांगत नाही, पण ते देवाच्या चरणी मला सेवा करण्याचा मान मिळाला हे ते सिद्धेश्वराच्या चरणी माझा निश्चित प्रकारे एक भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. या गावात आपण भरपूर कामं केली आहे. या गावामध्ये पुढे जात असलेली पुष्पाताई कोरडे असतील, आमचा युवराज असतील, टेपे वकील असतील, आमची सगळी इथली भावंडाच जीवाचं रान केलं. या गावाचं नाव महाराष्ट्रात एक नंबर केलं की संपूर्ण गावाची मोजणी करून क पर्यंत काढून अजितदादा शेवटचा दौरा जेव्हा या तालुक्यात होता तेव्हा या सभागृहामध्ये त्यांचा कार्यक्रम झाला आणि आपल्या बोरी गावाने जुन्नर तालुक्याने आणि पुणे जिल्ह्याने काम केलं. त्याचं गौरवोद्गार आणि अभिमान स्वतः दादाला होता. या सगळ्या मंडळींनी ते केलं. या बोरी गावाला जिल्हा परिषद असेल, महाराष्ट्र शासन असेल, जिल्हा नियोजन असेल, आतापर्यंत मी काही कमी केलं नाही. पण जे हे गाव विकासाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी मागणी करेल त्याच्यासाठी अतुल बेनके जसा मागे तुमच्या पाठीमागे खंबीर उभा होता तीच विकासाची गती या गावाच्या प्रती आणि इतर गावांच्या प्रती पण आम्ही उभी केल्याशिवाय राहणार नाही. मला आभार मानायचे जाधववाडीकरांचे. संदीप साहेब, मी तुमच्यावर जरा रागवलो होतो की या गावामध्ये जाधववाडी चारी बाजूने जे रस्ते असतात ते काँक्रिटीकरण करण्याचं काम अजितदादांनी केलं. पण विधानसभेला जे मतदान झालं त्याच्यामधून जरा मनामध्ये खंत होत, पण ती खंत तुम्ही अजितदादांच्या पश्चात ही दूर केली. मी निश्चित प्रकारे त्या कुटुंबातला घटक म्हणून संदीप साहेब तुमचा आणि तुमच्या गावकऱ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. मला निमगाव सावाकरांचा आभार मानायचा. ठीक आहे, मतदान कमी असेल पण आमची जी भावंड असतील, किरण आणि त्यांचे सर्व सहकारी, रवी असेल, चंदाताई असतील, तुम्ही धाडसाने तिथं उभा राहिलात आणि पक्षाच्या प्रती प्रेम दाखवलं. मला निमगावच्या जे आमचे भावंड असतील ज्यांनी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली होती, जे माझ्या तरुण वयातले माझे सर्व साथीदार आहेत, मला त्यांनाही सांगणं आहे, ठीक आहे तुमची भावना म्हणून तुम्ही एखादा निर्णय घेतला असेल, पण जे अजितदादा पवारांनी जे निमगावकरांना आणि सगळ्याला वैभव प्राप्त करून दिले ते वैभव आता इथून पुढे कुठल्याच बाबतीत कमी करता कामा नाही. आपल्याला एक दिलाने एक विचाराने पुढे जायचं आहे. त्याच्याकरता निश्चित प्रकारे निमगाव सावा असेल, तिथलं पंचक्रोशा असेल, आजपर्यंत कोट्यवधीचे कामं दादांच्या माध्यमातून, वल्लभ शेठच्या माध्यमातून मी असेल आम्ही केली. ती पुढे आपल्याला ती परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. त्या गावामध्ये क्रीडा संकुल असेल, त्या गावामधलं आरोग्याचं दवाखान्याचं काम करायचं असेल, ते आपल्याला पुढे घेऊन जायचं आणि ते सुनेत्रा वहिनीशिवाय कोणीच घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही इथं कटिबद्ध आहे. मला आभार मानायचे शिरोली आणि सुलतानपूरकरांचे. शिरोली मधली परिस्थिती अशी निर्माण झाली होती की जे लोक आपल्याला मतदान होतं का नाही, काही मंडळी इकडे यायची, परत 2 दिवसांनी पलीकडे जायची. कधी आज हा स्टेटस तर उद्या पलीकडचा स्टेटस. पण गड्यांनो चांगली एकदम फाकड्यागत तुम्ही बारी मारली आणि शिरोलीमध्ये चांगल्या प्रकारचं मतदान आम्हाला करून दिलं, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार मानतो. ठीक आहे, सगळा तरुण वर्ग एक वाटला आणि तरुण वर्गाने आमच्या शिरोलीतल्या आणि सर्व पट्ट्यातल्या, आता मला तरुणांना विशेषतः सांगायचं, पक्षाने कात टाकलेली आहे, तरुणांना संधी आहे, पक्ष संघटनेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये या, हा तुमचा
भाऊ अतुल बेनके तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. जे आपल्या बाप दादांनी कष्ट केले, कमवले, आपल्याला शिकवलं, मोठं केलं, शेतीवाडी केले, कौलाचे घर बांगल्यामध्ये आणले, आपण मोठं झालोय. आपल्याला ते संस्कार विसरायचे नाही. चांगल्या पद्धतीने पुढे जायचंय. तरुणांची फौज घेऊन आपल्याला आता पुढे वाटचाल करायची. त्याच्याकरता आपल्याला सर्वांना एकत्रित पुढे जायचं. मला आभार मानायचे, औरंगपूर करायचे. औरंगपूर मध्ये पण चांगल्या प्रकारचं मतदान दोन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने झालं. मतदानाच्या आदल्या दिवशी मी आलो होतो. आपल्या बजरंगबली मारुती रायाच्या मंदिराचं तिथं नवीन काम आपण केलं. त्याला 10 लाख रुपये मी दिले. मी तिथं सांगितलं, अरे बाबा मी नाही दिले, दादाने दिले. तुम्हाला दादांच्या प्रति श्रद्धांजली वाहण्याची संधी आहे, ती तुम्ही उद्या व्हाल अशी माझी अपेक्षा आहे. आणि खरोखर तुम्ही दादांच्या प्रति योगदान दिले असे म्हणेल. ते पुण्य कल्पनाताईच्या पदरात आलंय, संभाजी शेठच्या पदरात आलंय. पण औरंगपूर या तुम्ही गाववाल्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान करून दाखवलं, त्याबद्दल आभार. मला तिथं आल्यानंतर आपले बबनराव डुकरे ना, त्यांची आठवण आल्याशिवाय आली नाही, बाबाजी कामटेंची आठवण आल्याशिवाय आली नाही. मी तर असं म्हणाल, बबनराव डुकरे जर असते ना तर निवडणुकीचा हा प्रसंग सुद्धा उद्भवला नसता. म्हणून त्यांच्याशी प्राकर्त्याने मला आठवण आल्याशिवाय राहत नाही. पारगावचं तर गोष्ट निराळी. संभाजी शेठ तुमचे सौभाग्य होती जेव्हा गावचे सरपंच होते. मी त्यांच्या मागे लागलो होतो की लताताईला जिल्हा परिषदला उभं करा. आणि लताताई जर जिल्हा परिषदला उभे राहिले असते ना तर कोणीच हिंमत केली नसते परत विरोधात उभं राहायची. पण ठीक आहे, प्रत्येकाच्या मनात किंवा ध्यानात किंवा त्या कुटुंबामधून संभाजी शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबाने जे गावचं नेतृत्व केलं, ग्रामपंचायतचा निधी तर योग्य वापरलाच, आम्ही जे कामं केली ते तर योग्य वापरलीच, पण वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशातला पैसा वापरून लोकांच्या प्रति काम केलं. पक्षभेद केला नाही, गटतट पाहिला नाही. भांडणं झाली तर तुझं काय म्हणणं, असं करू असं म्हणून एक मार्ग काढून संभाजी शेठने आजपर्यंत काम केलं. त्यांच्या भावंडींनी काम केलं, आमच्या बंटींनी काम केलं, सगळ्या गोष्टी केल्या. पण ते गावात जसं खाली तसंच वर तुम्ही केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक मी पारगावकरांचं आभार मानतो. प्रकाश शेठ आणि फकीरा शेठ इथं बोलले. पिंपरी कावळ आपल्या जुन्नरकरांचं एक छोटस टोक, छोटस गाव, पण मतदान बाकी एकदम ठासून त्यांनी केलेलं आहे. तिथं आपण MMJSचा रस्ता असेल, कोट्यावधीचे काम असेल, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. खोडद गावामध्ये तर आम्हाला खूप मोठं आव्हान होतं, पण ते आव्हान आमच्या तरुणांनी पेललं आणि तिथं समाधान करत एवढी होईल का नाही अशी पण मला शंका होती. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच चालणारी जी लोक होती ती काही करून पण ऐकायला तयार नव्हती, वारंवार सांगून सुद्धा. पण ठीक आहे, तेव्हाचा तो प्रसंग आहे, त्याला काही उल्लेख करून चालणार नाही. पण खोडदच्या तरुणांचा मला विशेषतः आभार मानायचा आहे. तशीच परिस्थिती आमच्या वडगाव कांजळीतल्या वडगावची. वडगाव मध्ये पण परिस्थिती, नेते विभागले गेले इकडं आणि तिकडं, पण बाजी मारली माझ्या सगळ्या तरुणांनी. या तरुणांचा कधीच मी कदापि विसर पडून देणार नाही. कोणी काही जरी तिथं वागलं असेल, ज्यांना बरोबरून दिलं, मी नाही दिलं, पक्षाने दिले, त्याचा विसर जर पडला असेल तर हे योग्य नाही. वडगाव मध्ये पण चांगल्या प्रकारचं मतदान तुम्ही वडगावकरांनी दाखवून दिलं. मी आज तेव्हाही म्हटलं होतं, आजही सांगतोय, जुन्नर तालुक्यातलाच नाही, पुणे जिल्ह्यातला बैलगाड्या शर्यतीतला मॉडेल घाट कुठवणार असेल तर तो वडगाव मध्ये आपण करणार आहे. पण वडगाव एक विकासाच्या बाबतीत केंद्रबिंदू म्हणून वडगाव ते आपण पलीकडे आता रासकरवाडीला एक पूल करणार आहे नवीन, जेणेकरून पलीकडे जाण्याचं पण दळवळण्यासाठी आपल्याला साधन होईल. कांदळी गावामधल्या तर आमच्या उमेदवार होत्या, पण कांदळी गावामध्ये काय तिथं झालं मला माहित नाही. पण काही ठिकाणी चांगलं मतदान, काही ठिकाणी आपल्याच उमेदवाराला तिथले गावच्या असून सुद्धा कमी मतदान करण्याचं काम झालं. पण ठीक आहे, कांदळीमधल्या माझे विशेषतः नगदवाडी असेल, 14 नंबर असेल, माझे सगळे जे तरुण बांधव आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. गावचा जेवढा शक्य होईल तेवढा एकोपा ठेवून
तुम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहिले, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. मला आभार मानायचे येडगाव गावचे आणि बोरवडी गावचे, एकही बूथ मायनस नाही, सगळे बूथ अत्यंत भरभरून आणि 1 नंबरचं मतदान येडगाव मधल्या सगळ्या ग्रामस्थांनी केलं, त्याच्यामुळं त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आता आपल्याला कामं करायची, पुढे जी गती कामाची इथून मागच्या कालावधीमध्ये होती तीच गती कामाची इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ठेवायची आहे. प्रत्येक ठिकाणी मी जिथे आभार मिळवला जाईल त्या लोकांची स्वाभाविक ही मागणीच आहे की आता सभापती पद एक जुन्नरला येणारच आहे आणि ते आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, पण मलाच पाहिजे आणि इकडेच द्या असं कृपया करून कोणी आग्रह धरू नका. कारण आता दादा आपल्यात नाही, सुनेत्रा वहिनी सगळं बघणार आहे आणि देत असताना मागच्या वेळेस पण जरा तशी गडबड झाली. जिल्हा परिषद सदस्य 4, पण सभापती कोणाला करायचं याच्यावरून नाराजी नाट्य सुरू झालं. घेऊन पस्तावा झाला का काय अशी माझी भावना नको व्हायला. पण ज्या संघर्षातून ज्या परिस्थितीतून आपण उमेदवारी घेऊन निवडून आलेला आहे याचा प्रत्येकाने, म्हणजे तुम्हीच असं नाही पण तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने त्याचं भान ठेवलं पाहिजे. बरं, सभापती एकाला जरी आलं तरी तालुक्यातल्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याला भरभरून परिसरामध्ये त्या सभापतीच्या माध्यमातून निधी आणल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणून कोणाला मिळेल हे जलद गतीचं ठरेल, पण जेव्हा होईल तेव्हा पद्धतीने कोर कमिटी जिल्ह्याची बसून ते स्वतः अनालिसिस करून त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी असतील, वळसे पाटील साहेब असतील, दत्ताभाऊ भरणे असेल, तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी असेल, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, आम्ही निश्चित प्रकारे बसून ते काय करायचं त्याचं काम निश्चित प्रकारे पुढे चालू ठेवू. एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला इथं सांगायची आहे. मी मागेच अजितदादांना या गटातल्या 2 कामांची मी प्रामुख्याने मागणी केली होती. एक काम म्हणजे आपलं जाधववाडीचा नवीन पूल, जो आता नाबार्डच्या यादीमध्ये जवळपास त्याला किंमत 16 कोटी रुपये लागणार आहे ते, आणि दुसरं काम जसं आता जुन्नर कारखाना, येडगाव 14 नंबर, बोरवाडी, शिरोली, सुलतानपूर, निमगाव सह पारगाव पर्यंत मोठा 308 कोटीचा कॉन्क्रीटचा रस्ता आता होतोय, तसाच 16 मीटर रुंदीचा कॉन्क्रीटचा रस्ता हा आपला बोरवाडी ते बेल्ल्यापर्यंत हा नवीन रस्ता कॉन्क्रीटचा त्याच दर्जाचा जो बेल्ला बायपास तिथे मिळेल अशा प्रकारचा रस्ता आपण इथे निर्माण करणार आहे. म्हणून एक गोष्ट आवर्जून मला तुम्हाला सांगायची, जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आहे. महायुतीचं सरकार जरी असलं तरी पवार फॅमिलीचं, पवार साहेब असतील, दादा असतील, नाही तर सुनेत्रा वहिनी असतील, तिन्ही पक्ष असलेली तिन्ही नेते जरी असले तरी राष्ट्रवादी नेत्यांचं जास्तीचं अधिकचं प्रेम हे जुन्नर आणि पुणे जिल्ह्यावर आहे. म्हणून अधिकचा निधी, अधिकचा फंड, अधिकची ताकद, अधिकच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपले नेते आपल्या पाठीमागे भक्कम आहे. आपल्याला फक्त आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, तरुणांची आणि सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन चांगली संघटना बांधायची. गावागावापर्यंत, मळ्यामळ्यापर्यंत, तळ्यातळ्यापर्यंत जसं आजपर्यंत काम केले ती घोडदौड पुढे इथं चालू ठेवायची आहे. मागील 5 वर्षामध्ये आमदार असताना जसं मी काम करत होतो तसं दादा गेल्यानंतर मी ठरवलंय की ती पूर्ण जबाबदारी आता माझ्या खांद्यावर घेऊन आमदार म्हणूनच या जुन्नर तालुक्यामध्ये इथून पुढे आपल्याला काम करायचं. म्हणून जिथे जिथे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला काही संघर्षाची भूमिका आली, कोणी जर काय आलेला कार्य करण्याचा प्रयत्न केला, कोणी बिनकामाचा त्रास देण्याचा प्रयत्न केला, माझा छोटा जरी कार्यकर्ता असला तरी तुम्ही अतुल बेनकेच्या नादी लागले एवढं लक्षात ठेवा. इथून पुढचं असं कार्य आपले संघटना आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे ठेवायला लागणार आहे. कल्पनाताईंवर जबाबदारी खूप मोठी आहे. मोठ्या अपेक्षाने तुम्हाला
आणि संभाजी शेठला या सगळ्या लोकांनी चांगलं मतदान केलं आहे. ती जबाबदारी पेलत असताना प्रत्येक घटकाशी चांगल्या पद्धतीने बोलून न्यायाच्या बाजूने पुढे जाऊन आपला का तुपला न करता आपल्याबरोबर आपली संघटना कशी वाढेल ते सर्वसामान्य जनतेपर्यंत ते कार्य पोहोचवण्याचं काम आपल्याला करायला लागणार आहे. सुनेत्रा वहिनी पवार असेल आणि अतुल बेनके असेल, एक भावासारखा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. मागं वळून पाहायची गरज नाही. पण जिल्हा परिषद सदस्य तालुक्यामध्ये कसा असावा तर तो कल्पनाताई सारखाच असावा, अशा प्रकारचं काम तुम्ही या गटामध्ये कराल अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथं जमलेल्या सर्व या गटातल्या माझ्या मतदारांचं, इथं जमलेल्या सर्व माझ्या या गटातल्या नेते मंडळींचं आणि विशेषतः तेजवाडीच्या पाहुण्यांचा आभार आहे. तुमचं विशेष आभार काय हे मी काही जाहीर सांगत नाही, पण आभार आहे तुमची. डॉक्टर साहेब, सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मला जरी आमदारकीला प्रत्येक गावामध्ये काही जरी झालं असलं तरी पण तुम्ही या मतदानातून मला पुन्हा एकदा मतदान केले अशी भावना, तुमची सेवा ही अखंडितपणे ही चालू ठेवेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.